धुळ्याचे विद्यमान भाजप खासदार सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। फक्त आशीर्वादासाठी भेट घेतल्याचं भामरेंनी म्हटलं। ही राजकीय भेट नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। लक्ष्मण घाटूळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, चार भिंतीच्या आड नेमकी कसली डिप्लोमसी? खरं तर सुभाष भामरे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून ते विद्यमान खासदार देखील आहे आणि त्यांची धुळ्यामधून उमेदवारी देखील यापूर्वी निश्चित करण्यात आलेली आहे। त्यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली आहे। असा सगळा प्रसंग असताना आज ते शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी नाशिकच्या ओझर येथे आले होते। शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक उमेदवार आहे आणि त्यामुळे शांतिगिरी महाराज आणि सुभाष भामरे यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाहीये। मात्र सुभाष भामरेंनी ज्यावेळेला माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यावेळेला आपण केवळ शांतिगिरी महाराजांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलो होतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यावर शांतिगिरी महाराजांनी देखील तेच सांगितलं की धुळे आणि परिसरामध्ये आपला भक्त परिवार जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच सगळ्याच्या कामाच्या निमित्तानं त्याच सगळ्या भेटीच्या निमित्तानं सुभाष भामरे जे आहे ते आपल्या दर्शनासाठी आले होते अशी माहिती शांतिगिरी महाराज यांनी दिलेली आहे। मात्र शांतिगिरी महाराजांना भाजपची ऑफर आहे का, शांतिगिरी महाराज आणखी कुठल्या पक्षात जाणार का, याबाबत वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहे आणि त्या सगळ्याच्याच अनुषंगानं ही भेट अत्यंत महत्त्वाची होती। दोघांकडूनही याबाबत स्पष्टता देण्यात आली नाही। मात्र बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल। धन्यवाद, तुम्ही सगळं सविस्तर माहितीबद्दल।